मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. निर्गमित झाले 4 मोठे शासन निर्णय. पदोन्नती, निधी वितरण आणि मुदतवाढ मंजूर. अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. जाणून सविस्तर याकरता हा व्हिडिओ शॉर्ट पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब करत असेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर राज्य शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 4 महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केले आहेत. या निर्णयामध्ये पदोन्नती प्रक्रिया, निवृत्ती वेतन खर्चासाठी निधी वितरण तसेच विविध विभागांतील पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. नेमके कोणते 4 निर्णय घेण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊया. पहिला आहे नगर विकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय. मित्रांनो, नगर विकास विभागाने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा संवर्गातील पदोन्नती प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार पुढील संवर्गातील पदोन्नतीसाठी विभागीय पदोन्नती समिती स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. पदोन्नतीसाठी विचार करण्यात येणारी प्रमुख पदे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे मुख्याधिकारी गट अ, सहाय्यक आयुक्त गट अ, मुख्याधिकारी गट अ, निवड श्रेणी उपायुक्त गट अ, मुख्याधिकारी गट ब, सहाय्यक आयुक्त गट ब. या निर्णयामुळे शहरी प्रशासनातील अधिकारी पदोन्नती प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरा आहे मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निधी वितरण निर्णय. मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निवृत्ती वेतन खर्चासाठी निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. सरकारने लेखा शीर्षक क्रमांक 22020173 अंतर्गत निवृत्ती वेतन विषयक खर्च या उद्दिष्टाखाली निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निधीचा उपयोग मुख्यत्वे निवृत्ती वेतन, दैनिक निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक देणे तर संबंधित खर्च यासाठी खर्च केला जाणार आहे. यामुळे निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तिसरा निर्णय मित्रांनो ग्राम विकास विभागाचा महत्वाचा निर्णय. मित्रांनो, ग्राम विकास विभागाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामध्ये लागू असलेल्या अधिकारी व कर्मचारी आकृती बंधातील पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी लागू असणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण विकास यंत्रणामधील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहण्यास मदत होणार आहे. आणि चौथा निर्णय आहे मित्रांनो उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचा निर्णय. मित्रांनो, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने देखील एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार शासकीय मुद्रण, लेखन, सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये असलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ पुढील कालावधीसाठी लागू असेल. दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026. यामुळे या विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा सातत्याने सुरू राहणार आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.